धन्यवाद डीजे. धर्मवीर वॉरिस संघाला एक विनंती आहे की आपल्या खुर्च्या आहेत त्या समाजाच्या कक्षामध्ये संपर्क जमा करायचे आहेत. धर्मवीर वॉरिस संघाला एक विनंती आहे की ज्या खुर्च्या आहेत आणि पाण्याचे बॉटल्स त्या आपण सुद्धा इथे समर्थन कक्षासमोर जमा करायचे, लक्ष घ्यायचं आहे. यामध्ये रत्नाचा फटका आहे त्यांच्या बॅट मधून जे श्रीकांत पावडे धावल्यात त्याच्यामध्ये धावतील पलतील उचलतील फेकतील तोपर्यंत त्याच्यामध्ये धावल्यात निघाले चित्ताची तोड करत आणि तोड धावा दोरीच्या माध्यमातून धबक सरकवले गेले. मित्रांनो तुम्हाला एक पुन्हा मी वॉर्निंग देतो की याच्यामध्ये ज्या खुर्च्या आहेत आपल्या त्या आपल्याला इथे व्यासपीठावर जमा करायचे, लक्ष घ्यायचे आहे, लक्ष द्यायचं आहे. पहिल्यामध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या जमा करायच्या आहेत मित्रांनो. ज्याचा आपण आसनास्त बसण्याचा जो उपयोग घेतला आहे तो घेतला त्या उपयोगाचा कुठेतरी एका आपल्या खुर्च्या जमा करून द्यायच्या आहेत. पॉवर प्लेचा दुसऱ्या मार्गस्थ लागला जयेश यांच्या माध्यमातून आतापर्यंत धावसंख्या झाली स्कोर 7. या बसमध्ये पुन्हा बिगिंग केला चेंडूला लॉंग रेंज कॅप चेंडू निघून चालला यामध्ये 4 चौराने विकेट चालला चेंडू चावला निघून जातो यश मात्र उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केली. दुरेच्या माध्यमातून धावांचा वेग वाढतो स्कोर बोर्डवर धावसंख्या होती याच्यामध्ये माध्यमातून धावसंख्या होती ती 9 धावा. डबल्स मात्र आतापर्यंत सामन्याचं समीकरण आतापर्यंत विचार जयेश यांच्या माध्यमातून विचार करता आतापर्यंत चेंडू झाल्यात फेकून 4 आणि विचार करता गोलफल 3 अशा पद्धतीने या बस मात्र एस्टॅनच्या मागे एक झेलचा धरतीला दान केला जातो. यामध्ये चेंडू जातो या योगेश पाटील यांच्या माध्यमातून त्याच्या पकडतील उचतील तोपर्यंत विचार करतात मात्र एक एकरच्या माध्यमातून सिंगलच्या माध्यमातून एक धाव अंकित जाईल. त्याला स्पेस फ्री पोहोचवायचं आहे मैदानामध्ये स्पेस फ्री पोहोचवायचं आहे फास्ट. दुसरा बॅट्समन लगेच रेडी राहायचंय कारण की दुखापत झाली फलंदाज झाला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय परंतु पुन्हाचा यावेळेस ध्येय करण्याचा विचार आहे म्हणजे मैदानाच्या आतमध्ये कारण की सामना जबरदस्त आहे. दोन संघांमधील एका साईडने विचार करत समुद्र प्रमोद स्मृती गुंदली आणि एका साईडने विचार करत समुद्र तीर्थ चॅम्पियन्स कोकणीर संघाच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि भव्य आणि दिव्य स्पर्धा कोकणीर गट प्रीमियर लीग 2024 चा क्रिकेटचा आजचा शेवटचा सामना आणि चेंडू 4 आतापर्यंत चेंडू फेकून झाले 4 धावा झाल्या 10 धावा एक गड्याच्या मोबदल्याचं सामन्याचं समीकरण आतापर्यंत दुसरे षटक मार्गस्थ लागलंय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि षटकामध्ये आतापर्यंत जखडलंय आणि पकडलंय. या पर्यंत विचार फलंदाजाला फक्त आणि फक्त धावा बनवल्या गेल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 10 धावा अशा पद्धतीने सामन्याचं समीकरण आहे. मात्र हितेश आणि एका साईडने विचार करत मात्र नितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये डबल्स मात्र गोलंदाजी मार्कवर मात्र थेंबे थेंबे तेलीसाठी अशा पद्धतीने धावांचा वेग पडतोय. सिंगल डबलला प्राधान्य आणि विचार करतात धावसंख्या होती स्कोर बोर्डवर तोपर्यंत चेंडू झाल्यात एक चेंडू शेष शिल्लक आहे अजून उर्वरित एक चेंडू आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले जयेश पाटील यांच्या माध्यमातून धावसंख्या झाली स्कोर बोर्ड धावसंख्या होती 11 धावा आतापर्यंत विचार करतात 5 चेंडू फेकून झाले आहेत आणि विचार करतात धावसंख्या होती स्कोर बोर्डवर यापासून मात्र 11 धावा. यापासून मात्र चेंडूला मात्र चेंडू टाबळ केला यांच्या माध्यमातून लेग साईड रिझल्टमध्ये चेंडू टाबळ होतो या 3 पाडी सरसावतील उचलतील फेकतील तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून एकेरीच्या माध्यमातून फक्त एक धाव खर्च करते एकेरीच्या मध्ये दुसऱ्या षटकात संपुष्ट देतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या लागली जाते एक गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. एसडीजे
गोलंदाज झाला, गोलंदाजी मार्क जो विक्रांत नावाचा गोलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये स्वतः यापासून स्वतः धुरा सांभाळतो. यामध्ये विक्रांतच्या माध्यमातून आतापर्यंत चेंडू झाले ते फेकून 12 आणि धावा झाल्या ते फक्त 12 चेंडूने 12 धावा खर्च केला गोलंदाजीच्या माध्यमातून. एक गड्याच्या मोबदल्यात पॉवर प्लेचं षटक आणि जशा पद्धतीने पॉवर प्लेचं षटक हाताळले गेलं या दोन गोलंदाजीच्या माध्यमातून. एका साईडने विक्रांत आणि एका साईडने जयेश पड यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी साध्य झाली आणि मात्र पुन्हा इथे गोलंदाजी मार्कवर यास मात्र विक्रांत नावाचा एका साईडने विचार करतात फलंदाज बस मात्र फलंदाजी मार्कवर आहे. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू पडला गेला जाते मात्र खोलवेल टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जबरदस्त यावेळेस मात्र या डिलिव्हरी फेकली गेली होती विक्रांत यांच्या माध्यमातून. यापासून मात्र फलंदाजाला बीट करून चेंडू जबरदस्त निर्धावचे संकेत येतात. यामध्ये जबरदस्त गोलंदाजी विक्रांतच्या माध्यमातून जबरदस्त स्पेल हातावण्याचा मनसबा यावेळेस मात्र विक्रांतच्या माध्यमातून आतापर्यंत एक चेंडू फेकून झाला तो म्हणजे आला निर्धावचे संकेत आणि धावांचा अंकुश लावला स्कोर बोर्डवर धाव संख्या जाते ती फक्त म्हणजे फक्त 12 धावा. यापासून मात्र जबरदस्त पकड बनवली ती म्हणजे या बॉल्समध्ये पुन्हा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धावाला. या बॉल्समध्ये विक्रांतच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये ऑफ साइड टू ऑफ स्टंप बॉलिंगची पिचिंग जबरदस्त बघायला मिळत जाते विक्रांतच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी होते विक्रांतच्या माध्यमातून. आतापर्यंत जखडलाय आणि पकडलाय या बॉल्समध्ये फलंदाजाला कारण की जखडून ठेवलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. ते म्हणजे विक्रांत या गोलंदाजाने स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी आणि संधीचं सोनं कशा पद्धतीने करून दाखवतो विक्रांत. छोटा चेंडूचा समाचार घेतलाय स्क्वेअर लेगच्या जातोय चेंडू आउट ऑफ दी पार आलाय दर्जेदार चौकार 4 धावा. एसडीजे 15चा इशारा नो बॉलचा इशो. यावेळेस मात्र खराब चेंडूंचे संकेत आणि खराब चेंडू समाचार घेतलाय चौकाराने आणि धावांचा वेग बळला स्कोर बरोबर. धाव संख्या होती ती यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये 17 धावा. जबरदस्त यावेळेस मात्र जबरदस्त समाचार घेतला 9 बॉलच्या स्वरूपात आलाय चौकार आणि 9ची अशा पद्धतीने धावसंख्या वाढली जाते स्कोर बरोबर ती म्हणजे 17 धावा. यावेळेस मात्र नो फीटचा इशारा यावेळेस मात्र फलंदाज इथे यावेळेस मात्र बॅट चेज घेऊन चेंडू जातो पुन्हा एस्टनच्या मागे जातो चेंडू यावेळेस मात्र योगेश पाटील सरसावतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या एक परिपूर्ण केली जाते. एकेरीच्या माध्यमातून धावसर सरसावलं जात आहे. धावसंख्या स्कोरबोर्ड म्हणजे 18 धावा. यावेळेस मात्र आतापर्यंत विक्रांतच्या माध्यमातून गोलंदाजी होते. आतापर्यंत विचार करता आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी. एक नो बॉल. पहिला चेंडू निर्धाव दुसरा चेंडू निर्धाव तिसरा चेंडू नो बॉल चौकार आणि या बसमध्ये सिंगल. 3 चेंडू फेकून दिले आतापर्यंत 3 चेंडू. यापासून पुन्हा बॅट चेंज होती मागे एस्टनच्या मागे परंतु झेड कन्वर्ट होत नाही. यापास मात्र जबरदस्त किपिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी विक्रांतच्या माध्यमातून पुन्हा आलाय बॅक टू बॅक. या मध्ये निर्धाव चेंडूंचे संकेत जबरदस्त चेंडू विक्रांतच्या माध्यमातून गोलंदाजी साध्य करून दाखवलंय. स्वतःला सिद्ध करण्याची संधी आणि संधीचं सोनं करून दाखवतो यामध्ये मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे विक्रांत हा गोलंदाज. जबरदस्त आतापर्यंत 18 धावेवर खेळतात. यापासून चेंडू कार्पेटला रोल करून चेंडू ट्रावल झाल्यास मात्र वाढली श्रीलंका चेंडू ट्रावल यास मात्र क्षेत्र उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त आणि फक्त यापासून धावल्यात पडल्यात निघाले चित्याची तोड करते यास मात्र खराब थ्रो आणि खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून यास मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. दोन्हीच्या माध्यमातून धाव फलक यास मात्र सरसावल्या गेली स्कोर बोर्डवर आणि धावांचा वेग बळला स्कोर बोर्ड. धावसंख्या होते ती यास मात्र 20 धावा मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडू फेकून झाले. शेवटच्या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष आतापर्यंत विक्रांतच्या माध्यमातून धावसंख्या झाली स्कोर बोर्डवर ती म्हणजे 20 धावा. यापास मात्र पुन्हा जबरदस्त चेंडू पडला जातो. यापास मात्र 5चा इशारा तो हा चेंडू जबरदस्त आहे. हा चेंडू निर्धावचे संकेत यापास मात्र आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा संख्या जाते ती म्हणजे 20 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. एसडीजे
घटनेवरतीच यावेळेस मात्र टीम मीटिंग सरा मित्रांनो करू नका. यामध्ये विचार करता धावांचा वेग वाढला, स्कोर बरोबर धावसंख्या झाली 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावबरोबर धावसंख्या झाली ती 20 धावा. अशा पद्धतीने समीकरण आहे मात्र जखडलंय आणि पकडलंय या मध्ये विचार केल्यातच मात्र तीर्था चॅम्पियन्स कोकणेर संघाला आतापर्यंत 18 चेंडू फेकून झालेत आणि 18 धाव चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 20 धावा बनवल्या गेल्या. त्याच मात्र विचार केला तर मात्र तीर्था चॅम्पियन्स कोकणेर संघाच्या माध्यमातून गोलंदाज झालाय. गोलंदाजी मार्कवले मात्र न्यू गोलंदाज झालाय राहुल. त्यावेळेस मात्र गोलंदाज झालाय. गोलंदाजी मार्कवर राहुल नावाचा गोलंदाज आलाय. त्याच्या पद्धतीने मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये एका साईडने नितेश एका साईडने हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कारण की या जोडीला पराक्रम करावा लागेल. कारण की जर तुम्हाला सन्मानजनक स्कोर खडा करायचा तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये उर्वरित चेंडू आहेत 12 आणि किती धावा होतील मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत जातील. बॅटचे जोडी पॉईंट मध्ये आवाज झाला मात्र उचलतील फेकतील तोपर्यंत मात्र पॉईंटचा पेटस थरसावेल फेकला मात्र धावल्यात पळाले. त्याच मात्र आत्महत्याच्या प्रकरणामध्ये यार मात्र हितेश नितेशच्या खेळीला पूर्ण स्टॉप दिला जातो. इथं विकेट यापासून पहिल्या चेंडूवर रनआउटच्या चान्स मध्ये एसडीजे. यापासून जबरदस्त मार्क करा. हॅलो यावेळेस मात्र बिग केला चेंडूला हवाई पार दिला. चेंडू जाईल का यावेळेस मात्र आउट ऑफ द पार निघून जातो. मैबा प्रेक्षक वर्गाच्या स्वागतासाठी आल्या 4 धावा. जबरदस्त हिपे धन्यवाद. यास मात्र हितेश यांच्या बॅट मधून आला एक जबरदस्त चौकार आणि चौकारच्या माध्यमातून धावांचा वेग पडला. स्कोर बोर्डवर धावसंख्या झाली 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत 14 षटक मार्गस्थ लागलाय. राहुल यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर विकेट संपादन केला. दुसऱ्या चेंडूवर आलाय चौकार आणि यास मात्र उर्वरित चेंडू 4 किती पद्धतीने धावा बनवल्या जाते. कारण की यास मात्र 14 षटक मार्गस्थ लागलाय राहुल यांच्या माध्यमातून. आणि एका साईडला फलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे हितेश नावाचा फलंदाज. यापासून पिक केला. यापासून आखोटेपाचा चेंडू हवा धन्यवाद डीजे. यामध्ये हितेश यांची बॅट जबरदस्त लागले तळपायला. कारण की विचार केला तर आता धावांचा विस्फोट केला. धावसंख्या होती ती स्कोर बोर्डवर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा मैदानाच्या आतमध्ये. हितेशची बॅट यामध्ये लहराला बहरायला लागले. कारण की यामध्ये जबरदस्त फलंदाजी करून दाखवतो हितेश नावाचा फलंदाज. यामध्ये गोलंदाजी येईल. गोलंदाजी मार्कवर तो म्हणजे यतीन नावाचा. त्यामध्ये यतीन या गोलंदाजाला सिद्ध करून दाखवलं स्वतःला. देवसा डायरेक्टर आहे कठीण रोज मात्र तो म्हणजे बेस्ट ऍक्टरला देतो आणि ऍक्टरची भूमिका मात्र हितेश नावाचा फलंदाज मध्ये रजायला लागलाय बरसायला लागलाय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामन्याचं समीकरण रंगलाय जमलंय. कारण की विचारत 3 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या परंतु मात्र यतीन यांच्या बॅट मधून जबरदस्त मॅचच्या षटकामध्ये जबरदस्त षटकार आणि षटकाराच्या माध्यमातून धावांचा विस्फोट झाला आणि धावांचा विस्फोट होत होता. यामध्ये मैदानामध्ये 39 धावा हुकल्या गेल्या. त्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये शेवटचे षटक मार्गस्थ लागले. यामध्ये यतीन यांच्या माध्यमातून विचार करत मात्र
यापास मात्र पुन्हा जबरदस्त चेंडू येतील म्हणजे यांच्या माध्यमातून कमबॅक केले गोलंदाजी माध्यमातून येतील यांच्याकडून जबरदस्त कुंड दिली जाते फलंदाजाला. जबरदस्त चेंडू यापास मात्र निर्धावचे संकेत येतील यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू निर्धाव संकेत फेकला गेलाय आणि पहिल्या चेंडूवर प्रेशर दिलाय फलंदाजावर जखडलाय पकडलाय यापास मात्र तो म्हणजे फलंदाजाला. त्यापासून स्ट्राईक यामध्ये हितेशला द्यावी लागेल. हितेशची बॅट जबरदस्त लहराला भरायला लागले तशा पद्धतीने तुम्हाला सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक देणे महत्वाचं आहे. स्ट्राईकच्या माध्यमातून अशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागली असं मात्र येतील या गोलंदाजाला कारण की जबरदस्त स्ट्राईक रोटेट होणे महत्वाचं आहे. यावेळेस मात्र पंच घोषित करता हा चेंडू नो विमरच्या माध्यमातून चेंडू दिला जातोय नो चे घोषित पंच इशारा देतात आणि मित्र फ्री हिटचा इशारा येईल का काय अशा पद्धतीने समजा सामन्याचं समीकरण जबरदस्त आलंय. नो बॉल आणि एक धाव अशा पद्धतीने समजा धावसंख्या वाढते स्कोरवर 2 दुहेरीच्या माध्यमातून धावांचा वेग वाढतो स्कोरवर धावसंख्या होते ती 41 धावा मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना रंगलाय आणि सामना चांगलाय आता आलाय. यास मात्र एक साईडने एक बंधू दुसऱ्या साईडने दुसरा बंधू कोण कुणाला मारेल चेंडू या बसमध्ये मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना रंगला. एका साईडने छोटे बंधू एका साईडने मोठे बंधू बघा कोण सामना जिंकेल आणि कोण या बसमध्ये कुणावर होईल हवी अशा पद्धतीने सामन्याचं समीकरण. या बसमध्ये जबरदस्त रचनाचा फटका आलाय चितेच्या बॅटमधून इंटू द गॅप जातो चेंडू आलाय तंतडीत रबरबीत चौकार 4 धावा एसडीजे. धन्यवाद. याच्यामध्ये जबरदस्त हितेश यांची बॅट जबरदस्त आतापर्यंत 12 चेंडूने 22 धावांचा विस्फोट केला. यामध्ये हितेश यांच्या बॅटमध्ये जबरदस्त धावांचा विस्फोट झालाय. धावसंख्या झालेल्या स्कोरबोर्डवर धावसंख्या होती ती 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्या जबरदस्त आतापर्यंत फलंदाजी गोलंदाजी वर्चस्व संपादन करून दाखवतो हितेश. या मध्ये जबरदस्त चेंडू आपडला यापासून हितेशच्या माध्यमातून आणि गडी करत या पास मात्र एक बार तेरी दुसरी बार मेरी या पास मात्र आलाय मोठा आदरा बसलाय हितेशच्या खेळीला पूर्णविराम एसडीजे. यावाज मध्ये येतील यांच्या माध्यमातून जबरदस्त कमबॅक केल्या गोलंदाजीच्या माध्यमातून विचार केला त्याचा मोठा हादरा बसवला आहे मात्र तो म्हणजे विचार केला गेला तर मात्र तीर्था चॅम्पियन्स कोकणेर संघाला जबरदस्त मात्र जो मैदानामध्ये दाखल झाला होता आणि मात्र वादन निर्माण केलं होतं त्याच फलंदाजाला तंबूच्या अस्त्राला धरलं. यावेळेस मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून येतील या गोलंदाजाने आणि यावेळेस मात्र कमबॅक केले गेले जाईल अशा पद्धतीने फलंदाज आलाय फलंदाजी मार्कवर. यापासून आखोटीपचा चेंडू पॉइंट मध्ये अक्षर सरसावतील अक्षर पाडी कुठे चुकी करत नाही याच मात्र जबरदस्त झेल कन्वर्ट केला. यापास मात्र बॅक टू बॅक दुसरा गडी करत केलाय. धन्यवाद. मात्र जबरदस्त गोलंदाजी होते विजय केला त्याच येतील यांच्या माध्यमातून आतापर्यंत 2 गडी कारत तंबूच्या असलेला धडले बॅक टू बॅक असं न्यू फलंदाज येतो. फलंदाजी मार्कवर भावेश नावाचा यश मात्र आलाय आणि मात्र हॅड्रिक संपादन होईल का पहिली आजच्या दिवसात हॅड्रिक संपादन होईल कारण की हॅड्रिक वर आहे यापास मात्र यतीन पाटील नावाचा गोलंदाजी मार्कवर. यापास मात्र फटका बसलाय क्षेत्र यापास मात्र पुन्हा चेंडू पडल्यानंतर यामध्ये जातो पॉईंट रिझर्व मध्ये आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या रोटेट केलं एकेरीच्या माध्यमातून यामध्ये आतापर्यंत विचार केला चेंडू झाले फेकून 5 आणि शेवटचा चेंडू यापास मात्र हाफ इनिंग मध्ये आतापर्यंत चेंडू फेकून झाले 5 आणि धावांचा वेग बळा स्कोरवर धावसंख्या झाली ती 46 धावा. बघा जिथून जो हितेश मागपूरला गेला तिथून जो धावांचा अंकुश लावला हितेश यांच्या माध्यमातून गोलंदाजी झाली येतील यांच्या माध्यमातून आणि त्या पद्धतीने धावांना अंकुश लावला धावसंख्या झाली फक्त 46 धावा. जबरदस्त गोलंदाजी
यतीन यांच्या माध्यमातून एक मोठा हातरा बसवला, तिथून जो धावांना अंकुश लावला, तिथून तो अंकुश पुढे आलेच नाही. त्याच्या पद्धतीने मात्र शेवटचा चेंडू हाफ इनिंग मध्ये शेवटचा चेंडू फेकला गेला रितेश यांच्या माध्यमातून, यतीन यांच्या माध्यमातून. यामध्ये बॅटची एच घेऊन चेंडू त्यांच्या मागे सरसावला जातो. यामध्ये खराब क्षेत्ररक्षण होतं. यामध्ये योगेश शेट्टी पाटील यांच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल का चौकाराला, परंतु यात मात्र चेंडू अडलाय आणि यामध्ये आउटफील्ड स्लो असल्या कारणाने चेंडू जात नाही फास्ट, आणि त्याच्या पद्धतीने धावल्यात पदाले सुटल्या चित्त्याची तोड आणि धावा होत्या. त्यामध्ये पंचांचा इशारा कितीपर्यंत ही धावा बनवल्या जातील. 3 जबरदस्त यामध्ये रनिंग बिटवीन द विकेट, आणि धावांचा विचार करतात स्कोर बोर्डवर धावा संख्या जाते ती म्हणजे 49 आणि 50 धावांचं लक्ष. उर्वरित चेंडू आहे 30 आणि 50 धावा बनवायच्या आहेत. त्यावेळेस मात्र जर सामना प्रमोद स्मृती गोंदे संघाला जिंकायचा असेल तर 50 धावांचं लक्ष तुम्हाला पार करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. एसडीजे
जबरदस्त आयोजन नियोजन भव्य आणि दिव्य आणि क्रिकेटचा वैविध्यपूर्ण असा सोहळा आजच्या दिवसामध्ये संपन्न होतोय. तो म्हणजे आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कोकणेर, सागावे, गिरनोली, करवाले, गुल्ले आणि कुकडे, वाळवे आणि सिगाव या सर्व गावांचा समावेश असलेली स्पर्धा, एक भव्य आणि दिव्य आणि क्रिकेटचा एक धुरंधर अशी स्पर्धा आयोजन आणि नियोजन आणि भव्य आणि दिव्य क्रिकेटचा महासंग्राम हे 2 दिवस सातत्यपूर्ण तुम्हाला बघायला जाईल. आजचा दिवस शनिवारचा त्या दिवसातील शेवटचा सामना बघायला मिळतो. प्रमोद स्मृती गुंदले एका सैन्य तीर्था चॅम्पियन्स कोकणेर संघामधील कडवी आणि कडवी झुंज आणि समोर न्यू फलंदाज झालाय. फलंदाजी मार्कवर यावेळेस विक्रांत नावाचा, कारण की यावेळेस पहिल्याचा विचार केला तर एका गडी गरज झालाय तो म्हणजे जयेशच्या खेळीला पूर्वविराम दिलाय. यावेळेस मात्र भावेश या गोलंदाजाने या बस मध्ये जागा बनवली. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. षटकार 6 धावा दर्जेदार आलाय षटकार. एसडीजे एका साईडने खाडी एका साईडने दरी अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये, कारण की एका साईडने विक्रांत प्रहार करतो एका साईडने विचार करत तर आशिष या दोन जोडीमध्ये जबरदस्त फलंदाजी होती, कारण की एका साईडने फलंदाजी होती एका साईडने जबरदस्त फलंदाजी. सामन्याचं समीकरण 18 धावा. यावेळेस पुन्हा खराब चेंडूंचे संकेत पुन्हा जबरदस्त चेंडू येतो, फुलटा चेंडू होता पण समाचार घेता आला नाही. यावेळेस मित्रांनो आयुष्यात अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण आणि फुलटा चेंडू वाया घालवून वाया घालवायचं फलंदाज आणि फुलटा चेंडू आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावर धावा संख्याला जाते ती म्हणजे 19 धावा. उर्वरित चेंडू आहे 24 आणि धावा आहे ती 31. असं सामन्याचं समीकरण 24 चेंडू आणि 31 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. ते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज झालाय. गोलंदाजी मार्ग करतो म्हणजे हितेश नावाचा गोलंदाज. यामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा जबरदस्त कुठून जोडून काढत 19 धावा बनवल्या गेल्या आहेत. यावेळेस पहिल्या चेंडू जबरदस्त टावस झाला. हितेशच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर उचली घेत नाही, चेंडू जातो ग्लोज मध्ये विस्तारत होते. निर्धाव चेंडूचे संकेत यामध्ये पहिल्या चेंडू निर्धाव आलाय. हितेशच्या माध्यमातून कमबॅक करावे लागेल हितेश या गोलंदाजाला, कारण की चेंडूला पुन्हा प्रहार दिला. यामध्ये वाणीश लांगवा ऋषिकेश सत्तावेल उचलेल फेकेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरीच्या माध्यमातून पुन्हा धावफलक सरसावलं जाते. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या होते स्कोर बोर्डवर म्हणजे 22 धावा मैदानाच्या आतमध्ये.
जबरदस्त गोलंदाजी हितेश जबरदस्त आजच्या दिवसामध्ये सर्वात बेस्ट धावांचा विचार केला तसं मात्र जबरदस्त आजच्या दिवसामध्ये विचार बेस्ट हाय स्कोरच्या माध्यमातून विचारतात धावा जमवल्या गेल्या त्याच्यामध्ये हितेश या फलंदाजी ज्याच्या शिरावर विचारतात ऑरेंज कॅप आजच्या दिवसामध्ये सस्ते जबरदस्त फलंदाजी झाली हितेश यांच्या माध्यमातून यामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला याच्यामध्ये सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या रोटेट करते त्याच्यामध्ये पंबत झाले त्याच्यामध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत तदनंतर आलाय समीर आलाय द्वितीय पारदर्शी विचार करता 2 नंबरला 145 धावेवर खेळतोय जबरदस्त वैयक्तिक धावा 25 एका साईडने विचार करता हितेश जबरदस्त हा 46 आणि 45 जबरदस्त एका मागोमाग एक चालल्यात एका साईडने विचार करता मात्र चॅम्पियन्स कुकनेर संघाचा आयकॉन ऑरेंज कॅप होल्डर असं धावसंख्या झाली स्कोरवर धावांचा विचार करता स्कोरवर धाव देते 24 धावा एक कडेच्या मोबदल्यात 24 धावा 24 यापासून सामन्याचा समीकरण धावसंख्या झाली 2 षटकांच्या समुद्र धावसंख्या झाली 24 धावा कारण की हितेश गोलंदाज जबरदस्त कमबॅक केला आतापर्यंत विचार करता फक्त आणि फक्त पहिल्या चेंडू पॉईंट चेंडू ट्रॅव्हल झाला समजा चेंडू उचलला फेकतील तोपर्यंत क्षेत्ररक्षण या समजा उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या रोटेट केली जाईल एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या वाढली स्कोर बोर्डवर धावसंख्या होती त्यामध्ये 25 धावा यापासून जबरदस्त सामन्याचं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाजी होती जबरदस्त गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये जबरदस्त षटकार चौकार आणि यापासून विकेट बघायला मिळाले आजचा दिवस गाजवून सोडलाय सर्व यापासून विचार करता कुटुंबी बांधवांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये अक्षरशः विचार करता हितेश नावाची बॅट ज्याच्या शिरावर आतापर्यंत ऑरेंज कॅम्प सस्ते असा हितेश पाटील नावाचा फलंदाज मैदानाच्या मध्ये आजमध्ये 46 धावांचा विस्फोट केलाय यापासून पॉईंट दिला चेंडू ट्रॅव्हल झाला चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत मात्र गचाळ क्षेत्ररक्षण त्याला फंबल झाला क्षेत्ररक्षण फंबलच्या माध्यमातून मात्र दुहेरीच्या माध्यमातून 2 धावा अंकित अर्जित जातील आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या सरसावतील स्कोर बरोबर धावांचा वेग करतो धावसंख्या होती 27 धावा मैदानाच्या आतमध्ये एक गड्याच्या मोबदल्यात जबरदस्त पहिल्या चेंडूवर सिंगल दुसऱ्या चेंडूवर 2 धावा बनवल्या गेल्या त्याच मात्र फलंदाजी माध्यमातून धावसंख्या झाली ती 27 धावा पंधरा चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता सामना समीकरण 15 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये विक्रांतची बॅट या बस मात्र लहरायला लागले आणि पहरायला लागले कारण की मात्र शेवटचा सामना आजच्या दिवसामध्ये फिनिशर कशा पद्धतीने होईल कारण मात्र प्रमोद स्मृती गुंदले संघाच्या माध्यमातून 15 चेंडू 17 धाब्याची आवश्यकता मात्र पुन्हा जबरदस्त कमबॅक केल्या गोलंदाजीच्या माध्यमातून ज्यामध्ये चेंडू पडल्यानंतर चेंडू जातो यामध्ये विकेट किपरच्या गुलजमध्ये विसारत होते निर्धावत चेंडूंचे संकेत यापासून मैदानाच्या आतमध्ये पुन्हा यामध्ये सामन्याला कलटणी येईल का कारण की यामध्ये आलाय निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या संकेत विचार करता मात्र आता दिवसातील विकेट टिकर गोलंदाज बनावं लागेल यामध्ये मैदानाच्या आतमध्ये मात्र खराब चेंडूचे संकेत पंच दर्शवितात हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर यामध्ये दर्शवितात पंच की हा चेंडू खराब आहे आणि एकेरीच्या माध्यमातून धावेवर सरसावले गेले धावता विचार केला धावसंख्या होती स्कोर बरोबर होती म्हणजे 34 धावा अशा पद्धतीने समीकरण यापासून मैदानाच्या आतमध्ये आलंय जबरदस्त सामना रंगलाय आणि मैदानाच्या आतमध्ये यापासून चेंडू यापासून पॉईंट चेंडू ट्रॅव्हल झाला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलच्या माध्यमातून बनबून उचलतील आणि फेकतील तोपर्यंत सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या रोटेट केली स्कोर बरोबर धावसंख्या होती स्कोर म्हणजे 35 धावा मैदानाच्या आतमध्ये यापासून 13 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामन्याचं समीकरण 13 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना
काटे की टक्कर इट कपट्टर से जवाब या बस मध्ये मैदानाच्या मध्ये आतमध्ये कोण देईल जवाब मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि पलीमध्ये द्वंद्व युद्ध या बस मध्ये पॉईंट चेंडू टावर झाला कवला चेंडू टावर झाला इंटू द गॅप जाईल का चेंडू आउटफिट स्लो असल्या कारण चेंडू यास मध्ये टावर होत नाही यास मध्ये आणि सहजरित्या 2 धावा परिपूर्ण केल्या जातात दुहेरीच्या माध्यमातून धावफलक सरसावले गेले धावांचा वेग पडला स्कोर धावसंख्या होती 37 धावा आतापर्यंत विचार केला तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 37 धावा 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना एका साईडने विचार करत मात्र 2 फलंदाजी जोडी मैदानाच्या आतमध्ये विक्रांत एकदा त्या दिवसातील विचार तर विकेट टेकर गोलंदाज ज्याला ओळखले गेले आजच्या दिवसामधील पर्पल कॅप हकदार ठरला गेला 2 गोलंदाज आहे यतीन पाटील आणि एका साईड म्हणजे सुशांत पाटील हे 2 गोलंदाज आजच्या दिवसामध्ये जबरदस्त 5-5 विकेटवर यापासून मात्र आजच्या दिवसामध्ये जबरदस्त विकेट संपादन करतात एका साईडने विचार करतात ऑरेंज कॅप हकदार ठरलाय आजच्या दिवसामधला तो म्हणजे हितेश पाटील यापासून मात्र तीर्था चांबेस कोकनेर संघाचा यापासून मात्र आयकॉन खेळाडू जबरदस्त खेळी गेले 46 धावांची याच मात्र आयोजन नियोजन हितेश धाव 12 चेंडू 13 धावा यापासून चेंडूला कार्पेट रोल करून चेंडू चालली असं मात्र ऋषी सरसावेल तोपर्यंत विचार करत असं मात्र या ओव्हर्स मध्ये बिग केलाय चेंडूला हवाई फायर दिलाय चेंडू जातो आउट ऑफ द पार चौकाराला आल्यात 4 धावा या बस मध्ये समाचार घेतलाय गोलंदाजाचा या बस मध्ये फलंदाजाने आले 4 धावा 4 धावांच्या माध्यमातून धावांचा वेग बळा स्कोर बरोबर धावसंख्या होते 42 धावा आणि असं मात्र जबरदस्त फलंदाजी झाले यापासून समाचार घेतलाय गोलंदाजाचा फलंदाजाने यापासून पुन्हा बॅक टू बॅक मारण्याचा मनसबा होता फलंदाजाचा परंतु चेंडू निर्धाव जातो चेंडू निर्धावच्या संकेत मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त निवडच्या माध्यमातून यापासून सिंगाच्या मधून धावसंख्या रोटेट केली जाईल इकडेच्या मधून धावक सरसावलं जातं आता उर्वरित चेंडू विचार करतात 9 चेंडू 8 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 7 धावांची आवश्यकता मध्याच्या आतमध्ये सामन्याचा फक्त औपचारिक अशा पद्धतीने विचार करता एका चेंडूचा 8 चेंडू आणि 7 धावा 6 आणि धावांची आवश्यकता 5 अशा पद्धतीने सामन्याचं समीकरण जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये उर्वरित चेंडू आहे तर 6 आणि 5 धाब्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जर ऑरेंज कॅपचा अजून आमच्याकडे निकाल लागला नाही कारण की विचार करतात थोडासा नेटच्या कारणास्तव या मात्र आमच्यापर्यंत पोहोचत नाही याच मात्र कोण आहे ऑरेंज कॅपचा हकदार कारण की विचार हितेश समीर आणि याच मध्ये ऋषी हा सुद्धा असू शकतो तशा पद्धतीने मात्र जबरदस्त मैदानाच्या मध्ये नेटच्या माध्यमातून थोडासा दिलगिरी व्यक्त करतोय असं मात्र सामन्याचं समीकरण 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये यावेळेस जबरदस्त चेंडूला प्रहार दिलाय चेंडू जातो पॉइंट रिझन मध्ये चेंडू या समुद्रात सलामी देईल व्यासपीठाला यास मात्र
कक्षामध्ये जातो, येतोय चौकार, 4 धावा मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त समाचार घेतलाय गोलंदाजाचा. फलंदाजाने आल्यात एक रणजणीत रपरपीत 4 धावा. एस डी जे